पिरियड्सचे ते 5 दिवस प्रत्येक महिलेला नकोसे वाटतात। आधीच पोटात दुखत असतं आणि त्यात जर बाहेर असताना चुकून ड्रेसला डाग लागला तर अशा परिस्थितीत नेमकं काय करायचं हे कित्येक जणींना समजत नाही। त्यामुळे तुमच्याही बाबतीत असं काही होत असेल किंवा झाल्यास काय करावं हे सुचत नसेल तर समजून घेऊयात अशा परिस्थितीत नेमकं करायचं काय। नंबर 1, ड्रेसला डाग लागला आहे अशी शंका तुमच्या मनात असेल तर रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या मुलीची मदत तुम्ही घेऊ शकता। तिला ड्रेस खराब झाला आहे की नाही ते विचारू शकता आणि जर असं झालं असेल तर तुम्ही ताबडतोब जवळच्या टॉयलेटमध्ये जा आणि खात्री करून घ्या। नंबर 2, यानंतर पॅड बदला किंवा तुमचे कपडे सुद्धा बदला। तुमच्याकडे कपडे नसतील तुम्ही जीन्स आणि अंडरवेअरमध्ये रुमाल देखील ठेवू शकता जेणेकरून ड्रेस जास्त खराब होणार नाही। तसेच पिरियड्समध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, 5ही दिवस लाईट शेडचे कपडे घालू नका, डार्क रंगाचेच कपडे घाला जेणेकरून डाग लागला तरी लक्षात येत नाही म्हणजेच दिसत नाही। नंबर 3, ड्रेसला डाग लागला असेल तर वॉशरूममध्ये असणाऱ्या हँडवॉशच्या मदतीने ड्रेसवरील डाग काढण्याचा प्रयत्न करा। थोडा वेळ वॉशरूममध्येच थांबा, ड्रेस सुकवा। तुमचा ड्रेस सुकताच तुम्ही तो पुन्हा घालू शकता आणि जर तुमच्या ड्रेसला वास येत असेल तर तुम्ही परफ्यूमचा वापर करू शकता, यामुळे दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल। नंबर 4, पॅन्टी लायनरचा वापर करावा। खरं तर पिरियड्सच्या 4थ्या आणि 5व्या दिवशी पॅन्टी लायनरचा वापर करतात, पण पहिल्या दिवसापासूनच जास्त फ्लो तुम्हाला होत असेल तर पॅड सोबत तुम्ही पॅन्टी लायनर सुद्धा वापरायला हवं, यानं अधिक प्रोटेक्शन मिळतं। तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।